यानंतर आपण वळणार आहोत तिसऱ्या अभिव्यक्तीकडे, जिचे नाव आहे अभंग. आपण सर्व मराठी माणसे आहोत आणि आपल्याला अभंग म्हणजे काय हे वेगळे सांगायची गरज नाही. संतांनी रचलेले अभंग हे प्राचीन मराठीचे एक अविभाज्य अंग आहे. हा प्रकार म्हणजे विशिष्ट भाववृत्तीशी इतके एकरूप होणे की वाटते की इतर कोणत्याही प्रकारातून ही वृत्ती व्यक्त करता आली नसती. मराठी संतांचे आणि आपले जनतेचे आराध्य दैवत विठ्ठल आणि त्या विठ्ठलाची भक्ती, त्याच्यावरील प्रेम संतांनी आपल्या अनेक रचनांमधून अर्थात अभंगांमधून मांडले आहे. पांडुरंग हा विटेवर समचरणाने अभंगाच्या अवस्थेत उभा आहे. अगदी त्याप्रमाणे अभंग हाही समचरण 16 अक्षरांचा तयार होतो असे नामदेव महाराज म्हणतात. सत्संग, नामस्मरण, प्रभुभेटीची तळमळ, त्याचे चिंतन अशा अवस्थांना शब्दरूप देऊन चरणात बांधणे म्हणजे अभंग होय. या ठिकाणी संत नामदेवांच्या एका अभंगावर ज्याला संगीत दिले आहे अण्णा जोशी यांनी, आणि अभंगाचे बोल आहेत: आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. संतांचा असा विश्वास आहे की ब्रह्मदेवाने जेव्हा विश्वाची निर्मिती केली असेल तेव्हा आधी पंढरी रचली, जेथे श्री विठ्ठल विराजमान आहे, आणि त्यानंतर वैकुंठ नगरीची रचना केली असावी. इथे आपण पारंपरिक पद्धतीला छेद देऊन म्हणजे शब्द न घेता अभंग घेतला आहे. अभंगात करुण रस असतो. आपले नृत्य सादर करतायत सूर्याक्षी कुर्डुकर. आपले आशीर्वाद टाळ्यांच्या स्वरूपात तिच्या पाठीशी असू द्यात. एका कलावंतासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला क्षण आहे. त्याची ती इच्छा असते. अर्थात याला कुठलाही काळ वेळाचे बंधन नसते. ज्या वेळेला गुरूंना वाटेल की आज शिष्य आपला अरंगेत्रम सादर करण्यासाठी पात्र झाला आहे, त्याच वेळेला त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असते. या अभंगाचे सादरीकरण करतायत सूर्याक्षी कुर्डुकर. तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हत्या गोदा गंगा, गोदा गंगा, जेव्हा नव्हत्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेचे तटी, चंद्रभागेचे तटी रचली पंढरी गोमटी, रचली पंढरी गोमटी, आधी रचली पंढरी, आधी रचली पंढरी, आधी रचली, आधी रचली, आधी रचली पंढरी पुरे, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी. नासिलिया भूमंडल, नासिलिया भूमंडल, नासिलिया भूमंडल,
भूमंडल उरे पंढरी मंडल उरे पंढरी मंडल वसे सुदर्शनावरी वसे सुदर्शनावरी म्हणून अविनाशी पंढरी म्हणून अविनाशी पंढरी आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी नम्हा म्हणे वाशी हरी आ नामा म्हणे बाशी हरी बाशी हरी नामा म्हणे बशी हरी तेव्या देखिली पंढरी तेव्या देखिली पंढरी आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचली पंढरी 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 मग वैकुंठ नगरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी